आई झाडावर चढते. आपली आई बघा किती मोठ्या झाडावर चढले, एवढ्या मोठ्या झाडावर. हे आपलं किती दिवस झालं तुम्ही गाय म्हशी वळताय? बरं दिवस पहिल्यापासून आहे ना तुमच्याकडं? लय जुनं मित्रांनो. हो का, इकडं आपल्या मावळातल्या ह्या लोकांना असं गायाचं ह्याचं लय याड. ही जी महिंद्रा बोलेरो गाडी आहे ही आपली, तर मित्रांनो ह्या गाड्या लाखाच्या आहेत, लाखाच्या. पण ह्यावरून मला एक गोष्ट आठवली, वस्तू 1 रुपयाची असो किंवा लाख रुपयाची, आपलं बाजरीचं पीठ टाकलंय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आजच्याला आपलं दादा गेले ते बाहेर आणि एक खबर द्यायची होती तुम्हाला. ती खबर म्हणजे काय, तर मित्रांनो गबरू, ज्या गबरूवरती थोड्या दिवसात जास्त प्रेम झालं होतं. ता असं नाही का, आपण ज्या गोष्टीवरती जास्त प्रेम करतो ना ती गोष्ट आपल्यामध्ये नाही राहत. आणि तसंच झालं आपल्यासोबत. गबरूला लय जीव लावला मित्रांनो, थोड्या दिवसात जास्त जीव लावला आणि गबरूला कोणाची नजर लागली काय माहिती, गबरू आपल्याला सोडून गेला. तर आता काय, गबरू तर गेला सोडून. पण आज आपली आईंनी, दादा काय नाही येत, मेंढरं कुठे चारायला नेतोय आणि कशी चारतोय बिरतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. आपला वाडा ज्या ठिकाणी बसलाय या ठिकाणची योगा ही पडकं आहे सगळी. तर आपली सगळी मेंढरं चरते ते अशी पडकाने व्हायचं. आई घरचं आवारते, त्यामुळं मी आपली मेंढरं घेऊन आलोय पुढं. आणि आपली मेंढरं का आता सगळी चरते ते इकून पडकानी. आणि आपल्या आईसाहेब आलेल्या आहेत. मग मेंढरा का आली ना, मेंढरा का जायचं आज. मग काय, गबरू गेला आपला. हा गबरू गेला. कसला होता गबरू? गबरू लय भारी होता. गबरू आला की कोण आहे घरी म्हणलं की चुटकून यायचं. हा, लय भारी होता. हा लय भारी. आज दादा बाहेर गेल्यामुळं आपल्या आईला मेंढराक यावं लागले मित्रांनो. तर आई बघा डोक्यावर शाल बिल घेऊन आले मेंढराक. आपली मेंढरं या ठिकाणी पाण्यावर आलेली आहेत आत्ता आणि पाणी पिते. आता तुम्ही म्हणसान एवढ्या ह्या पडकात पाणी काय ह्याचं, तर या ठिकाणी बोरचं पाणी सोडतात मित्रांनो. बघा तिथं मेंढरं पितात ना, तिथं बोरचं पाणी सुटतं आणि तिकडून मग इकडं आता साठलेलं असते पाणी. तिथं पाणी पिते ते. बाबा आल्या तर योगा इथं, त्यांच्या एक गाय आणि एक म्हैस घेऊन. बाबा काय चाललंय मग? काय ना हा, हे आपलं किती दिवस झालं तुम्ही गाय म्हशी वळताय? बरं दिवस. पहिल्यापासून आहे ना तुमच्याकडं? लय जुनं मित्रांनो. हो का, इकडं आपल्या मावळातल्या ह्या लोकांना असं गायाचं ह्याचं लय याड. तर मित्रांनो, आता आपल्याला आजोबा गावलेलं आणि आजोबांकडून थोडीशी आपण आजोबांची माहिती घेतल्यानंतर गुरांची जरा व्हायचं व्हिडिओ थांबला आणि त्यानंतर आमचं बोलणं भाषण झालं नाही का. तर आजोबांनी जरा शाळेचा विषय निघाला आणि आजोबांचा मुलगा शाळेमध्ये शिकवत होता. मग त्यांची ती माहिती निघत जाती. तर आजोबांनी सांगता सांगता म्हणालं, आमचा तो मुलगा वारला, म्हणजे मोठा मुलगा होता तो वारला. त्यानंतर म्हणलं मग दुसरा मुलगा होता का तुम्हाला, तर ते म्हणलं दुसरा होता पण तो बी वारला. तर मुलगा का दुसरं काय ह्याने वारला मित्रांनो, तर टेन्शन असं म्हणजे ना मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला ना अर्धी भाकर कमी असली ना तरी चालेल. अर्धी भाकर माणसाने कमी खावं पण बिना टेन्शनचं नाही का. टेन्शन डोक्याला घ्यावं नाही, टेन्शन लय बेकार. आता ते सांगत होतं, इतकं वाईट वाटलं ना, लय वाईट. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, आयुष्य थोडंच आहे, त्यामुळं जेवढं आनंदी जगता येईल तेवढं जगत जावं. आपली पपडी आता इतक्या वाढवळ व्हिडिओत का नव्हती, तर घरी झोपली होती मित्रांनो. रातभर इथं काय येतंय काय माहिती, आपला वाडा बसला इथं. रातभर आपली दोन्ही कुत्री इतके बोकतात ना, लय बोकतात, इकडं तिकडं पळतात. तर आता गडी झोपलाच होता वांढव, त्याला माहिती हे कोण मेंढरं थांबतात. आणि आता आपली मेंढरं चारायला घेऊन जायचे दुसरी हो का, सगळी गोळा करून आणले त्या आईने. त्या आता मेंढरं निघाली आणि गडी बी आलाय आता. हो का, अजून डोळ्यावली झोप गेली नाही, पण आता काय यावं लागणार मेंढरं, पण यावंच लागते आणि येतंच ते. आता मेंढरं घेऊन कसल्या एरियातनं चाललंय बघा, दिसलं का, अख्खा कंपनीचा एरिया आहे. लय जुन्या कंपन्या झालेल्या आहेत मित्रांनो ह्या, एकदम खतरनाक. त्यांनी आपल्याला फक्त इथं मेंढरं न्यायने आणायपुरतीच जागा आहे. थोडं पाठीमाग मेंढरं चारायची जागा आहे, तिथं मेंढरं चालवले ते. इथे एक पडीक आहे आणि ह्या पडकात आले ते आपली मेंढरं. पण इकडलं कसान काय मेंढरं खात नाही मित्रांनो. मेंढरं खात्यात घोंगरं पुन्हा हे असल्या मोठ्या ह्याचा पाला. तर कशी खाते ते, या सगळे तुटून पडले ते नुसती.
आई झाडावर चढते. आपली आई बघा किती मोठ्या झाडावर चढले, एवढ्या मोठ्या झाडावर. सावलीला सावली बसली. आता खाली कशी येणार? आ तशीच आहे. ये बर. आता पडणार तू. मग पडणार. जमतय जमतय जमतय. मेंढर आता आलेली आहेत भात खसरात. आता बऱ्याच दिवसातनं भाताचं खसर गावले बाबा मेहराला चरायला. हे म्हणजे मित्रांनो जवळजवळ 20-25-30 दिवसातनं महिना राहायचंच. महिना झाला आपला वाडा आलेला, पण खसार काय चराय गावलं नव्हतं ना. आज आम्ही चुकत मेंढर घेऊन आलो इकडं. तर आपल्याला हे खसार गावले, चांगला फुटवा फुटला आहे तो का. हे मेंढर खात्यात नाही असा फुटवा बिटवा फुटलेला भाताचा. वल्ला असतात खसर, भात निघून जातो त्यामुळं ते फुटवा पुन्हा फुटतो. आपली मेंढर आता मोठ्या खसरात आल्या. ते बाबा म्हणलं आपल्याला खालच्या खसरातनं या खसरात वरच्यात बी थांबू दे. मग आता काय आपल्याला थांबू दे म्हणल्यावर मग आपली मेंढर बघा कसं फुटलं या. हे असं भात्यान फुटतं बघा, कापून नेल्यानंतर हे फुटवा. आणि मग हे फुटवा खात्यात आपली मेंढर. काय आपली पडेल तो का तिकडे. आई चराय चांगलं गावलं या. गावलंय ना भाताचं. भात तुम्ही आपलं फुटलेलं भात कापलं ते चांगलं खात्यात. हातीत आहे ना. बरं झालं इकडं आल्या सर शिवायचं. मग काय आता नाही तितकी बरं आहे. हां हे आपलं भातव्यानं का एवढं वावर आहे मोठं. तर मित्रांनो हे आपलं जे भातव्यान आहे ना हे फुटलेलं, तर हे कसं काय फुटतं माहिती आहे का. ते आपलं हे भात कापते. आता हे भात कसं कापून काढलाय त्यांनी. हा भात कापून कावा काढतात जेव्हा रान वल्लं असताना थोडं तवाच कापून काढतात. आणि मग ते भात कापून काढल्यानंतर त्याच्या खालच्या वलीने आहे ना वलीने हा फुटवा पुन्हा भाताचा फुटवा. आता ह्याला काय भात नाही येणार, आणि जरी आलं तरी एवढं चांगलं नाही येणार. त्यामुळं हे आपलं असं सोडून देतात. मग हे असं फुटवा बिटवा जी कोकणात जातात ना आपली बकरीवाली, त्यांना हे असं खास भाताच्या वावरातलं हे असं फुटवा बिटवा चाराय गावतो. लय मोठं होतं. आता इथं जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे हे वाढलं नाही एवढं. या खसरात बघा केव्हांडलं झाले. हे हिथं मोठं आहे. वरच्या खसरात हिथं जरा व्हायचं वले त्यामुळं मोठं होतं. अजून बी वले या ठिकाणी. आणि वरचं जरा वल नव्हती त्यामुळं बारीक राहिलेलं. तर केव्हांडलं गच घास घेतात मेरयाचं. बघा मेरू फुक त्याला असं भाताचं खसारे. ह्या वर एक चारलं खाली एक, आणि आता हे एक तिसरं आहे. इकडं आले सरशी मेंढरांना किती घोंगरं गावल्यात बघा. आणि वाळलेली उलटीले आवडीने खात्यात. आपली शेरड मेहरं सगळीच खात्यात. आणि ह्याला दूध असतं मित्रांनो. हे घोंगरं हे खाली की दूध फुटतं मेंढराला याला. तर मित्रांनो ह्या 2 गाड्या दिसतात का तुम्हाला. एक मित्रांनो बोलेरो गाडी आहे, आणि ही एक आपली छोटा हत्ती आहे. तर ही जी महिंद्रा बोलेरो गाडी आहे ही आपली. तर मित्रांनो ह्या गाड्या लाखाच्या आहेत, लाखाच्या. पण ह्यावरून मला एक गोष्ट आठवली. वस्तू 1 रुपयाची असो किंवा लाख रुपयाची, त्या वस्तूची किंमत त्यावरून ठरते. म्हणजे ती ज्या जागेवरती आहे ना त्या जागेवरून तिची किंमत ठरत असते. आता ह्या लाख रुपयाच्या वस्तू आहेत पण त्या योग्य जागेवरती नाही. त्यामुळं त्या योग्य जागेवरती नाही त्यामुळं त्यांची किंमत 0 आहे. कारण का तर वस्तू 1 रुपयाची असो किंवा लाख रुपयाची, तिची जागा ही योग्य असली पाहिजे. आपल्या आईच्या चालली तर आय मस्तपैकी भाकरी. आई काय करणार आज कालवण? आता 2 अंडी आहेत तेच करणार आहे. अंड्याचं कालवण. बर भाकरी झाल्या मित्रांनो. आत्ताच नाही का मेंढरातलं काम बिम आता दादा नव्हतं त्यामुळं आईला मला काम बिम लय करायला लागलं, म्हणजे लय काम करायचं होतं. आणि त्यामुळं मग काही व्हिडिओ नाही घेता आला. त्यामुळं आता डायरेक्ट काम धंदा उरकल्यावरच आपलं आईने भाकरी केल्या तर मी थोडं काम राहिलेलं करत होतो. आता भाकरी विक्री झाल्यात करायची कालवण. तर दादा बी आलेलं आहेत आत्ताच. आणि दादा आल्या ते का गावावनं, आणि आईचं चालले कालवण. तर आई मस्तपैकी बनवते कालवण बेलवण मित्रांनो. आणि आज आपल्याला बॉब्या बी तळल्या त्या आईने हो का. या अशा बॉब्या हे खायला वाईट चव देतं कालवाना बरं ह्याच्यावर. तर आजचं आपलं मस्तपैकी जेवण बनतं या ठिकाणी. आपलं बाजरीचं पीठ टाकलंय. यंदाचं हे झालं की आपलं कारवण गटमीट व्हायसाठी बाजरीचं पीठ टाकायचं. आणि नुसता मसाला. नुसता मसाला पावसाचं बी तसंच करतो, मग चिखलाचं नाही वाटाय आल्या. आता उशीर झालाय त्यामुळं बघा
आता येडवाकडं केलं ना तरी भारी लागतं खायला. मसाला आपला चांगला आहे हो का मित्रांनो, नुसतं मसाल्याचं कालवण केले. तर मित्रांनो हे आपलं जेवण आलेलं आहे. ही सकाळची मिरची बटाटा अंड्याचं कालवण आणि हे आपल्या बॉब्या. तर आता आपल्याला करायचे मस्तपैकी जेवण. तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. ना अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.